नमस्कार, मी अनुष्का. शंखनाद न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपल्या सर्वांचं परत एकदा स्वागत करते. बघूया आजच्या काही मराठी ठळक बातम्या. काटोल विधानसभा क्षेत्रातील शेतकऱ्यांनी राज्याचे भाजप ओबीसी मोर्चा प्रभारी व या क्षेत्राचे माजी आमदार डॉक्टर आशिषराव आर देशमुख यांना 3 जून 2024 ला एक निवेदन लिहिले. यात सोयाबीन व कापसाला अनुदान, 2021 मध्ये अतिवृष्टीमुळे न मिळालेल्या पिकांची नुकसान भरपाई, कर्जमाफी, पीक विमा, अतिवृष्टी व गारपिटीमुळे पिकांचे नुकसान, विद्युत पंपांचे बिल, संत्र्यांच्या विमा हप्ता, संत्र्यांवरील आयात शुल्कामध्ये वाढ केल्यामुळे झालेला आर्थिक नुकसान अशा प्रश्नांवर शेतकऱ्यांनी आपली व्यथा मांडली. या बाबतीत तोडगा काढण्यासाठी डॉक्टर आशिषराव देशमुख यांनी पुढाकार घेऊन राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांना एक निवेदन लिहिले. या क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या तसेच विदर्भातील शेतकऱ्यांच्या मागणीचे गांभीर्य लक्षात घेऊन आणि विधिमंडळ अधिवेशनाच्या निमित्ताने एक विशेष बैठक बोलावून यावर तोडगा काढावा अशी विनंती डॉक्टर देशमुख यांनी आपल्या मुद्देसूद पत्रातून मुख्यमंत्र्यांना केली आहे. तुमच्या सोबत आहे, सरकारकडे मागणी करताय, तुमचं सरकार आहे, तुम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे लावून धरणार काही मागणी केली? कोणाही पक्षाचा प्रतिनिधी असण्याच्या पहिले आशिष देशमुख हा शेतकरी आहे. शेतकरी आज अडचणीत आहे आणि शेतकऱ्यांच्या रास्त मागण्या मुख्यमंत्र्यांच्याकडे निवेदनाच्या माध्यमातून आम्ही कलेक्टर कमिशनरांच्या माध्यमातून पाठवत आहे. अपेक्षा हीच आहे की मोठ्या प्रमाणामध्ये अडचणीत असलेला सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकरी याला हेक्टरी अनुदान सरकारच्या तर्फे तातडीने मिळेल. पुष्कळशा शेतकऱ्यांना त्यानिमित्ताने पीक विमाच्या असतील, कर्जमाफीच्या असतील, या सर्व अडचणीला सामोरे जात असताना शेतकऱ्यांकडून अपेक्षा तरी कोणाकडून करावी? शेवटी आई देखील रडल्याशिवाय दूध पाजत नाही. सरकारने तातडीने शेतकऱ्यांच्या ह्या सर्व मागण्या मान्य कराव्या असं त्यानिमित्ताने निवेदन आम्ही दिलेलं. हेक्टरी अनुदान सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना धानाच्या धर्तीवर देण्यात यावं. मोठ्या प्रमाणामध्ये संत्रा व मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना जे अनुदान मिळणार होतं ते जर व्यापाराला जात असेल तर ते थेट शेतकऱ्यांच्या खात्यात त्यानिमित्ताने यावं. कर्जमाफीच्या संदर्भामध्ये ज्या अडचणी आहेत त्या सरकारने दूर करण्याच्या संदर्भामध्ये तातडीने निर्णय घ्यावा. पीक विमा हा कुठंही शेतकऱ्यांना म्हणजे पूर्ण मिळत नाही आहे. त्या अनुषंगाने सर्व पीक विमाच्या कंपन्यांना सरकारने ताकीद देऊन त्यांना ह्या नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळण्यासाठी सांगावं. डॉक्टर आशिष आर देशमुख शेतकरी हितार्थ सदैव तत्पर असतात याची प्रचिती यातून येते. या संदर्भात मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या निवेदनाची प्रत त्यांनी 27 जूनला नागपूरचे जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटेणकर यांना दिली. या विषयावर जातीने लक्ष घालून पाठपुरावा करण्याची विनंतीही त्यांनी केली. जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या मागण्यांवर सरकारने लवकरात लवकर सकारात्मक तोडगा काढावा अशी अपेक्षा डॉक्टर देशमुख यांनी यावेळी व्यक्त केली. यावेळी त्यांच्यासोबत अनेक शेतकरी उपस्थित होते. त्यांनी आपल्या मागण्या यावेळी व्यक्त केल्या. डॉक्टर देशमुख यांनी यासंबंधी घेतलेल्या पुढाकाराबद्दल शेतकऱ्यांनी त्यांचे आभार व्यक्त केले. प्रसार माध्यमांशी बोलताना यावेळी डॉक्टर आशिष आर देशमुख म्हणाले की कोणत्याही पक्षाचा प्रतिनिधी असण्याआधी मी शेतकरी आहे. शेतकऱ्यांच्या रास्त मागण्या मी जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री यांच्याकडे पाठवत आहे. मोठ्या प्रमाणात अडचणीत असलेले सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी हेक्टरी अनुदान शासनाकडून मिळावे. कमी भाव मिळाल्यामुळे त्यांचा लागवडीचा खर्च देखील निघाला नाही. पीक विमा, कर्जमाफी अशा अनेक प्रश्नांच्या समाधानासाठी शेतकऱ्यांनी आपली मागणी केल्यास त्यात गैर काहीच नाही. सरकारने तातडीने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात असे निवेदन या निमित्ताने त्यांनी केले. कॅमेरामॅन प्रवीण सह सनी भोंगाडे, शंखनाद न्यूज, नागपूर. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है.
जनहित में जारी। काळे आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kaalepailshospital.com।